हे गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल माझ्या चॅनलला तर प्लीज डू सबस्क्राईब. अँड मेन म्हणजे हॅपी न्यू इयर टू एव्हरी वन. आणि मी तुमच्या ह्या नवीन वर्षासाठी चांगलं गुड हेल्थ, गुड मेंटल हेल्थ आणि सगळं हे करते, प्रे करते. सो कीप ऑन वॉचिंग. आज मी पूर्ण दिवस व्लॉग करणार आहे. आणि मी अशी बोलते की मी पूर्ण दिवस व्लॉग करणार आहे, बट असं काही खास घडणार नाही. इट्स अ नॉर्मल डे आणि वेनसडे आहे. सो चला बघूया की मी काय काय करते. मी आता जास्त बडबड नाही करत. आणि जर तुम्हाला पाहिजे असेल मी काही ग्लॉस, कोणता ग्लॉस लावलाय तर दिस इज द हुडा ब्युटी फॉक्स फिलर. मी त्याचा शेड लिंक खालती हे करेन. हा माझा फेवरेट हुडा ब्युटीचा ग्लॉस आहे. एव्हरीडे लुकसाठी हे होतं बिकॉज आय डोंट वेअर मेकअप एव्हरी डे. सो जस्ट ग्लॉस लावला की असं वाटतं की लुक कम्प्लीट झाला आहे. आणि आय एम वेअरिंग दिस कुर्ती अँड नॉर्मल जीन्स बिकॉज आय वॉन्टेड टू वेअर व्हाईट. सो या, लेट्स गो कंटिन्यू अवर व्लॉग. स्टे ट्यून्ड की आज मी काय करते. सो युजली मी असं परफ्यूम पर्सन नाही आहे, बट लेटली मला हा आय डोंट नो मी किती गोष्टी पाडते एका दिवसातून. मी बाथ अँड बॉडी वर्कचा हॉल पण बनवलाय, बट हा मी बाथ अँड बॉडी वर्कच्या सेलमधनं घेतलेला युकॅलिप्टस स्पेअरमिंट स्ट्रेस रिलीफ एसेन्शियल ऑइल. दिस इज माय फेवरेट फ्रेग्रन्स फ्रॉम बाथ अँड बॉडी वर्क. आय डोंट नो. आणि मी जस्ट एकच का घेतला मला नाही माहिती, बट या ऑइल मिस्ट आहे, नॉर्मल नाहीये. आणि त्याच्यासोबत हे आहे जे मी ते ठेवते बिकॉज मी पर्समधनं कॅरी करते, कधी तर ते लीक नाही झालं पाहिजे. सो मी हे आज लावलंय हा फ्रेग्रन्स. आणि दिस इज माय फेवरेट फ्रेग्रन्स. मी ह्याची पण लिंक खालती हे करेल. बाय द वे हे काही असं स्पॉन्सर्ड वगैरे नाहीये, मी स्वतःच्या पैशाने घेतलंय. इफ यू गाईज आर वंडरिंग. अजून मी इतकी मोठी नाही झाली, बट वन डे शुअर. आणि मी आता विचार करते की कोणता जॅकेट घालू. मी पटकन जॅकेट वगैरे, पर्स वगैरे घेऊन तुम्हाला भेटते कारमध्ये. ओके, सो मी आता आली आहे मिडल ईस्टर्न मार्केटमध्ये. मी पूर्ण दिवस लोकांच्या आजूबाजूला होती, सो मी इतका ब्लॉग नाही करू शकले. बट हे नॉर्मल ग्रोसरी स्टोअर टाइप्स ग्रोसरी स्टोअर आहे. सो माझ्या फ्रेंडला काहीतरी हवं होतं, सो मी आली होती. इथे यांचं फेमस जातार मिळतं, खूप छान असतं. आणि असंच त्यांचे मिडल ईस्टर्न वालं सगळं ग्रॉसरी मिळतं, पिटा ब्रेड अँड एव्हरीथिंग. नॉर्मल वॉलमार्ट सारखंच आहे, बट इट्स लिटल एक्सपेन्सिव्ह. बट माझ्या फ्रेंडला काहीतरी हवं होतं, सो आम्ही आलो होतो. ड्राय फ्रुट्स वगैरे छान मिळतात तिकडे. आय विल शो यू हाऊ इट लुक्स. आणि आय एम सॉरी फॉर नॉट व्लॉगिंग टुडे दॅट मच, बट या मी ट्राय करते खूप जास्त. सो इथे एक हा ब्रेड मला खूप आवडतो, फुकाशा. आणि इथे नॉर्मल जे फ्रोझन फूड असतं ते आहे. आणि इथे सगळं मेडिटेरियन मिक्स वगैरे. खूप जास्त थंडी आहे. आता आम्ही निघालोय म्हणजे टुवर्ड्स घरी जायला. सो मी टेम्पललाच गेली. टेम्पलमध्ये इतकं व्लॉग नाही केलं बिकॉज सगळे होते तिकडे. सो आता मी घरी चालले. मी घरी झाल्यावर सांगते की टेम्पलमध्ये मी का नाही व्लॉग केलाय. आज -7 -8 होता ना. आणि थंडीमध्ये फोन काढणं म्हणजे स्नो पण पडत होता, जास्त स्नो नव्हता बट स्टील स्नो पण पडत होता. तर आय वॉज लाईक की थंडीला हे करू की मी व्लॉग करू. आणि लाईक हे ट्रायपॉड पण माझा खूप मोठा आहे, सो लाईक आय कॅन नॉट व्लॉग इन पब्लिक. सो आय डोंट नो मी ह्याचं सोल्युशन काय काढणार आहे. बट या, आय रिअली वॉन्ट टू व्लॉग. अँड आय नो की मी जास्त व्लॉग नाही करत आहे, बट या
लेट्स आय डोंट नो एनी विच वेज की आता मी आली आहे रूम मध्ये आणि मला हे सगळं मेस आवरायचंय. मी लॉन्ड्री करायला पण टाकलंय आणि ऑलमोस्ट झालंय माझं. मला आज विजन बोर्ड बनवायचा होता. आय वॉज ट्राईंग. आय डोंट नो की ते खरं होईल की नाही, बट मी असं खूप सारे व्हिडिओज बघितले. सो तर मी ट्रायपॉडमध्ये ठेवलंय. सो आय जस्ट वॉन्टेड टू ट्राय. सो आय डोंट नो इफ थिंग्स वर्क आउट, इट विल वर्क आउट, बट आय वॉज लाईक की ट्राय करायला काय जातंय. सो या मी मे बी म्हणजे युजली 31 किंवा 30th बनवायचं असतं, बट मी आता बनवणार आहे. म्हणजे मी सगळे पिक्चर्स पिंटरेस्टवरून असं डाउनलोड वगैरे करून ठेवलेत. सो या आता मला ते काम आहे आणि थोडंसं रूम पण लावायचं आहे. तर मी रूम लावता लावता व्लॉग पण करेल. सो या मी इतकी अशी कम्फर्टेबल नसते जेव्हा लोक असतात माझ्या आजूबाजूला, बट मी एकटी असले की आय कॅन डू एनिथिंग. आय नीड टू बी कॉन्फिडंट, बट आय एम ट्राईंग ॲज वेल. अँड हे मला एक ऑइल होतं जे मी आयब्रोज करायला गेली तर मला तिने गिफ्ट दिलं. रोज ऑइल कोल्ड प्रेस फेशियल ऑइल. आय डोंट नो चांगला आहे की नाही, बट मी असं काही फेसला लावणार नाही. आय नीड टू चेक की हा ब्रँड कोणता. असं काही ब्रँडचा नेम नाहीये, फक्त रोज ऑइल लिहिलेलं आहे. सो आय वॉज लाईक की ही का फ्री देते मला. वेन एव्हर समवन ट्राईज टू बी गुड, आई वॉज लाईक कुछ तो चाहिए इस इंसान को, इतने तो कोई अच्छे होते नहीं. सो या त्याचं ते आहे. अँड आज मी माईक नाही वापरलाय बिकॉज माझी माईकची बॅटरी माईकची बॅटरी पण कमी होती आणि ते माईक सोबत खूप जास्तच डिफिकल्ट आहे. सो या दॅट वॉज ऑल अबाउट इट. आणि आता मी माझं आवरतेय. सो तुम्ही माझं हे आवरताना टाइम लॅप्स बघा. एन्जॉय द टाइम लॅप्स. आणि टाइम लॅप्स झाल्यानंतर मे बी मी स्किन केअर करताना तुम्हाला दाखवेल की मी आज एक फेस मास्क लावणार आहे. तर ते पण मी रेकॉर्ड करेन आणि तुम्हाला शेअर करेन. तो फर्स्ट तो फॉक्सटेलचा फेस मास्क आहे जो मी एका इंटरनेट मेड मी बाय दिस हॉलमध्ये पण केला होता, दाखवला होता, रेकॉर्ड केला होता. सो माझं पण ते फर्स्ट टाइमच मी ट्राय करते. तर आय डोंट नो की ते कसं टर्न आउट होईल, बट आय विल रेकॉर्ड. सो या एन्जॉय द टाइम लॅप्स. आय हॅव टू लाईक म्हणजे सगळे प्रोडक्ट्स मी ठेवायचे, बट त्याचा मला मुहूर्त नाही मिळत आहे. बट आय एम नॉट गोइंग टू रेकॉर्ड दॅट. मी पटकन तोंड धुवून येते आणि आपण एक साथ हा मास्क लावूया. दिस इज द लास्ट थिंग दॅट आय एम गोइंग टू डू टुडे. सो या दिस इज माय क्लेन्झर, द क्लेन्झर आय यूज. आणि मी हा क्लेन्झर वापरणार आहे. सो आता माझा फेस धुवून झालेला आहे. आय जस्ट हॅव टू ड्राय इट. तर आता फेस इज क्लीन. मी अशी चंपूच दिसणार आहे बिकॉज मला केसांपासून दूर राहायचंय राईट नाव. तर तुम्हाला आधी दाखवते. हा फॉक्सटेलचा फेस मास्क आहे. स्किन रेडियन्स मास्क. म्हणजे हे काय ब्लॅक हेड्स काढतं, स्किन क्लिअरिटी अँड टोन चांगलं करतं. इट हॅज ब्राझिलियन पर्पल क्ले प्लस लॅक्टिक ऍसिड. मी ह्याची लिंक टाकेन डिस्क्रिप्शन मध्ये. अँड या हे मी फर्स्ट टाइम यूज करते. त्याचा युजर मॅन्युअल आहे. युजर मॅन्युअल कोण वापरतं? ते तर फेकायला असतं. ओके एनिवेज, बट
म्हणजे जर तुमच्याकडे म्हणजे जे तुम्ही स्पेक्स वापरत असाल तर तुम्हाला कळेल की हे असं वेप येणं किती प्रॉब्लेमॅटिक आहे. तर ह्याच्यामध्ये स्पॅच्युला, माझा ट्रायपॉड माझ्या लेंथला नाही मॅच करत आहे, सो ह्याच्यामध्ये स्पॅच्युला आहे. आणि दिस इज द क्वांटिटी. तर मी आज विचार केला की बघूया, आज तर फर्स्ट डे ऑफ इयर आहे, तर वाय नॉट टू टेक केअर ऑफ युअर स्किन. सो या, माझ्यासारखं लावलं. मी एकदाच लाईक काढलं, बिकॉज ते म्हणजे एकदा काढलं घातलं तर ते खूप अनहायजेनिक वाटतंय मला. सो मी एकदाच काढलं आणि मी स्पॅच्युला धुवून टाकेल. सो या, दॅट विल बी गुड. अँड असं मे बी आय फील लाईक हे मला वीकेंडचा वाईब का देतंय. म्हणजे स्किन केअर आपण नेहमी वीकेंड किंवा असं रिलॅक्सिंग साठी करतो. तर या, एकदम थंड वाटतंय बाय द वे हे लावताना मला, आणि मॅच करताय लाईक पर्पल पर्पल पर्पल. मला असं वाटतं ह्या दिवसाचं बेस्ट थिंग आहे हे. आणि आय डोंट नो, म्हणजे मी जेव्हा घेतलेला तेव्हा हा सेलमध्ये होता अमेझॉनमध्ये, बट आय गेस हा नायकामध्ये पण मिळतो. थोडासा राहिलं, बट यार किती मस्त वाटतंय. द बेस्ट थिंग आय डिड टुडे, मी पुन्हा एकदा बोलते, बिकॉज एवढं काम आणि थंड वाटतंय ना मला. मी एकदम मेसी पर्सन आहे, जाऊ दे, शेवटी हात लावायलाच लागतोय. बिकॉज असं एकदम इव्हनली स्प्रेड नव्हतं होत. तर या, वाव, आय कॅन नॉट. मी जरा जास्तच इकडे तिकडे लावते, बट मला असं मजा येते. आय डोंट नो क्या म्हणते तुम्हाला, या कलरचं काहीतरी वेगळंच मजा येते मला. बट लेट्स सी की त्याचे रिझल्ट. मी एकदम जास्त डोळ्यात नाही टाकत आहे, नाहीतर मजा ते असं टिकलिंग वाटतंय माझ्या स्किनला. थोडंसं असं, मी आज मानेला नाही लावलंय, बट युजली मानेला पण लावायचं असं मला. तो मी मान विसरली आज, पण आता ठीक आहे, नेक्स्ट टाइम लावेल. दिस इज द फर्स्ट टाइम, सो बघूया. माझा हात पूर्ण मी मेसी केलाय, आय गेस. मी बघूया, मला ह्याचं हे खराब नाही करायचंय पॅकेजिंग, कारण की माझ्या हाताला सगळं पर्पल पर्पल लागलेलं आहे. तर मी लाईट आणते आणि तुम्हाला, जी मी आता समोर लाईट ठेवली आहे, एक पाठी मगाशी नव्हती, हे मी आधी कने केलं. आता तुम्ही बघू शकतात की हा ह्याचा ऍक्च्युअली कलर आहे. सो या, हा ह्याचा ऍक्च्युअल कलर असं एकदम असं काहीतरी चावतंय असं वाटतंय मला. की लाईक जेव्हा तुमच्याकडे स्पेक्स घालणं होतं, मी सोडू नाही शकत. सो या, 10 ते 15 मिनिट ठेवायचंय. ओके, मी आता काहीतरी बुक वाचेन आणि हे हात वगैरे धुवून येईल, आणि हे जेव्हा मास्क काढायचं असेल तेव्हा मी पुन्हा रेकॉर्ड करेन. मला किती मस्त वाटतं, आणि असं एलियन टाइप्स का वाटतं मला, इतकं आय डोंट नो मी काय पण बडबड करते, बट आय विल बी बॅक. हे मास्क काढताना 10-15 मिनिट्स दिले, मी 10 मिनिट्स थांबू शकते. मी 5 मिनिटात नंतरच मला असं वाटतं मी काढणार आहे. युजली सगळे लोक सांगतात की पॅच टेस्ट करा, मी स्वतः सांगते तुम्हाला पॅच टेस्ट करा, बट मी पूर्ण थोपलेलं आहे आणि आय डोंट नो, खूप असं जळजळत आहे, मला भीती वाटते की काही रिॲक्शन नाही व्हायला. बट मला वाटत नाही मी 10 मिनिटं ठेवेल, मी 5-6 मिनिटांनीच काढेल, कारण की खूप जळजळत आहे मला. जोपर्यंत हा मास्क आहे माझ्या फेसवरती, मला माझा ट्रायपॉड, ऐक कुठे गेले हे लॉन्ड्री, मला घडी करायचंय. सो मगाचा टाइम लॅप्स मी टाकला नाही, बट आता एन्जॉय करा टाइम लॅप्स.
ओके, सो मी आता तोंड धुवून आलेली आहे आणि लुक ॲट द ग्लो. सो हा मी मास्क फर्स्ट टाइम यूज केलाय, सो मी इतकं जास्त हे बोलू नाही शकत ह्या मास्क बद्दल. बाय द वे, जर तुम्हाला माहिती नसेल तर मी आधी टाकलाच आहे, बट हा फॉक्सटेलचा मास्क आहे पर्पलवाला, मी यूज केलाय. आणि ओव्हरऑल मला फर्स्ट जेव्हा मी यूज करत होते तेव्हा मला थोडंसं जळजळत होतं, बट जसं मी त्याला थोडा टाइम ठेवला मला बरं वाटलं आणि मास्क काढल्यानंतर मला असं फ्रेश फील झालं. सो या म्हणजे माझ्याकडनं तरी ह्याला थम्स अप आहे. आणि जर तुम्हाला ट्राय करायचं असेल तर यू कॅन, बट प्लीज डू पॅच टेस्ट. मी सांगते म्हणून नका बाय करू, बिकॉज आय डोंट नो की तुमच्या स्किनला काय सूट करतं. सो या, मी अजून नीट वापरेन आणि नीट चांगला रिव्ह्यू देईन. हे माझं फर्स्ट टाइमच होतं, मी यूज करत होती, बिकॉज आय थॉट की आता डे 1 आहे इयरचा, काहीतरी असं स्किनसाठी पण केलं पाहिजे. सो मी विचार केला की हे मास्क वगैरे करू आणि मस्त स्किन केअर करू. आता मी जाणार आहे बुक वाचायला. सो मी इथेच व्लॉग एंड करते. अँड इफ यू लाईक दिस व्हिडिओ प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. अँड डू लेट मी नो की तुम्हाला आजच्या व्लॉगमधलं काय खास मुमेंट किंवा काही असेल आवडलं, या फिर जे पण आवडलं ते सांगा. अँड ॲड पर्पल हार्ट इफ यू हॅव वॉच टिल हिअर. अँड हॅपी न्यू इयर वन्स अगेन. सी यू व्हेरी सून. बाय.